बातमी। मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार आहे। 1931 साली जातनिहाय जनगणना झाली होती। मूळ जनगणनेसोबतच आता जातनिहाय जनगणना होणार आहे। येणाऱ्या जनगणनेवेळी जातनिहाय जनगणना सुद्धा केली जाणार आहे। आतापर्यंतच्या काँग्रेसच्या सरकारांनी जातनिहाय जनगणनेला विरोध केलेला आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। स्वातंत्र्यानंतरच्या लोकसंख्येच्या जनगणनेत जातनिहाय जनगणना झाली नाही। काँग्रेसने जातनिहाय जनगणनेऐवजी फक्त सर्वे करणं योग्य समजलं, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है। इसकी सरकारों ने आज तक जाति जनगणना का विरोध किया है। आजादी की बाद की सभी जनगणनाओं में जातियों की जनगणना नहीं की गई। जाति जनगणना के विषय को केवल अपने राजनीतिक लाभ के लिए उपयोग किया। अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की एससी एसटी आणि बाकी इतर जाती ह्या सुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील। ही मागणी खूप काळापासून होती, पण हा निर्णय आमच्या सरकारने माननीय मोदीजीच्या सरकारने घेतला। मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी, सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली, त्याबद्दल मी खूप खूप माननीय मोदींचे आभार मानतो। देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतो। खरं तर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जेवढी संख्या भारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे।